मध्ये आले आहेत फैजल आणि मोशीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल। दुसऱ्या बाजूला पाहिलं तर पंचाळी गाव आपल्याला पाहायला मिळतंय। थोडस क्षेत्ररक्षणामध्ये डिस्कस करत आहेत कारण की पंचाळी गावाचा विचार केला तर मागची जी टुर्नामेंट होती या काही टुर्नामेंट मध्ये आगवण संघ देखील मिक्सअप होता। आता मात्र नव्याने पंचाळी संघ इथे उभारला गेलाय आणि नवीन नवीन चेहरे आपल्याला पंचाळी संघामधून पाहायला मिळत आहेत। तर थोडस कॉम्बिनेशन जो आहे तो बसवायला थोडा टाइम जाईल कारण की विचार केला अंकुश भोईर यांचा तर ते मात्र सातत्याने कार्य करतायत, चांगली कामगिरी करतायत। आज मात्र चॅलेंज असणार आहे ही स्पर्धेसाठी सरपंच चषक 2023 साठी भूमिपत्र आयोजित ही टुर्नामेंट आपण पाहतोय। जबरदस्त मात्र आयोजन नियोजन आणि प्रेक्षकांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणावर लागली जात आहे। यस पंचांचा इशारा येतोय, मॅच ऑन होईल। हॅलो हॅलो चेक, हॅलो 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 चेक, हॅलो अंकुश भोईर गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल पहिला चेंडू हाताळण्यासाठी। इथे मात्र पहा खराब चेंडू हाताळला जातोय, पंचांचा इशारा नोचा येतोय आणि नोच्या या इशाऱ्यातनं एक धाव नक्कीच आखली जाईल स्कोरबोर्डवर। खराब चेंडू पहिलाच मारा पाहताना दुसरा चेंडू असेल अंकुश यांचा। आता मात्र स्वीक केलाय चेंडूला जबरदस्त रीतीने लेग साइडच्या दिशेने जर पाहिलं तर चौकार मारला जातोय। एक चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या जर पाहिली तर 5 धावा आतापर्यंत जमवली जाते। स्ट्राईकला जर पाहिलं तर मोशीन आपल्याला पाहायला मिळतोय, नॉन स्ट्राईक एंडवर फैजल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। तर अंकुश भोईर पुढे एकदा हा चेंडू घेऊन हो सुरेख हा चेंडू पाहायला मिळाला, हलक्या हाताने खेळून काढलाय, सिंगल साठी जाईल। तिथे मात्र लालू आपल्याला पाहायला मिळतोय, प्रसाद पुढे एकदा डावखरे हाताचा फलंदाज असेल या ठिकाणी सज्ज होईल। गॅप शोधलाय जबरदस्त रीतीने विकी भोईरच्या या गॅप मधून चेंडू काढलाय, सरळ सीमारेषे पार 4 धावांसाठी एसडीचे। तर फैजलच्या बॅट मधून चौकार येतोय जबरदस्त रीतीने, 10 धावा स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। इथे मात्र पुणे चक्र टॅप केलाय चेंडूला, प्रसाद चेंडू पकडतोय, चेंडूला पकडेल फेकेल तोपर्यंत सिंगल रन्स फैजल आणि मोसिनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल, आता मात्र 11 धावा स्कोरबोर्डवर आहेत। सुरेख रीतीने मात्र खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये। आपण पाहतोय अंकुश भोईरवर कुठेतरी हल्ला चढवला होता 2 चेंडू मध्ये, आता मात्र पुन्हा एकदा हा चेंडू पाहतोय डिक्लेअर झोन कडे वळवला जाईल, तिथे मात्र सिंगल रन्स मिळेल। विकी होता त्या चेंडूवर, शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे। 5 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत, 2 चौकार आणि 3 सिंगल, 1 नोचा इशारा होता। आता मात्र बॉक्स विकेटच्या रफाने गडी बाद होईल, इथे मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर फैजल बॅक टू द डग आउट। यस डीजे थँक्यू डीजे। तर फैजल बाद झाला, नक्कीच पाहायला मिळाला होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद झाला। डावखरे हाताचा फलंदाज फैजल काही सुरुवात केली होती, 1 चौकार नक्कीच फैजलच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं। आता मात्र नवीन फलंदाज चेतन येतोय, तर जावेद येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। चेतन आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर असेल, स्ट्राईक वर पाहिलं तर मोशीन। आपण चेंडू चेतन यांचा, पहिला चेंडू हलक्या हाताने कट केलाय, इथे मात्र प्रतीक चेंडूवर येतोय, जोपर्यंत फेल करेल तोपर्यंत सिंगल रन्स घेतली जाईल
आज मात्र आपण पाहतोय पंचाळी गावामध्ये नवीन नवीन चेहरे आहेत. गोलंदाज जर पाहिला तर चेतन देखील नवीन आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेहरा नवीन आहे कारण की बराचसा फरक झालाय. जी पंचाळी संघ आपल्याला पाहायला मिळत होती. इथे मात्र टॅप केलाय चेंडूला. परेश चेंडू खाली, चेंडूला पकडतोय, कुठलीही रन्स मिळणार नाही. डॉट चेंडू येतोय. इथे मात्र धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा 1 गडीच्या मोबदल्यात आतापर्यंत पाहतोय आपण. पुढचा चेंडू चेतनेचा खूप चांगला चेंडू आहे. अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. विकी भोईर चेंडू जवळ येईल, चेंडूला पकडेल तोपर्यंत सिंगल रन्स काढली जातील. सिंगल रन्स येणे देखील खूप गरजेचं आहे. जर पाहिलं तर 2 चौकार आधी मारल्या होत्या खूप चांगल्या पद्धतीने. इथून मात्र धावफलक हालतं ठेवायचं आहे, त्यामुळे एक रन खूप महत्वाची आहे. फटका चांगला आहे. परेश चेंडू जवळ येतोय, चेंडूला पकडतोय आणि डॉट चेंडू येताना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 चेंडू झाले. 4 चेंडू मध्ये एकूण धावांचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करताना चेतन. हा देखील फटका चांगला आहे. प्रदीप च्या बाजूने चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाईल. 18 धावा. 18 धावा स्कोरबोर्डवर आहेत. आतापर्यंत 1 गडीच्या मोबदल्यात. चेंडूचा खेळ पाहिला तर सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. षटकची होईल समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 18 धावा. एक चौकार नक्कीच चेतनच्या या गोलंदाजीतून आला, आपल्याला पाहायला मिळाला. 18 धावा आहेत. जर पाहिलं तर मोशीन खेळतोय 11 या 8 चेंडू मागे 11 धावा आतापर्यंत जमवल्यात. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर जावेद 2 चेंडू मध्ये 1 धाव तरी जमवलंय. तिसरं षटक घाताळण्यासाठी नक्कीच गोलंदाज सज्ज होईल. मिस्टर परेश मात्रे आपल्याला पाहायला मिळेल. काही दिवसामध्ये आपण नक्कीच बॉक्स क्रिकेटची प्रीमियर लीग देखील पाहणार आहोत. खूप मोठ्या प्रमाणावर ही स्पर्धा नक्कीच आवडीने पाहिली जाईल. प्रेक्षक वर्गांची देखील गर्दी असणार आहे आणि स्टेडियम लुक आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील 4 कॅमेऱ्यानुसार लावली जाणार आहे. इथे मात्र जबरदस्त फटका. टॅप केलाय चेंडूला, चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. बावीस धावा स्कोरबोर्डवर झाल्यात आतापर्यंत आपण पाहतो या चौकाराच्या माध्यमातून. आणि जर पाहिलं तर ऑन ग्राउंड वर 4 कॅमेरे लावणे म्हणजेच खूप पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळणार आहे असं काहीतरी बॉक्स क्रिकेट मध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा परेशवर हल्ला बॉल केला जातोय. परेश मात्र टॅपचे फटके जे आहेत ते इथे मात्र मारले जात आहेत. थोडस समजोता नक्कीच मिळेल परेशला कशा प्रकारची गोलंदाजी करायची. कारण टॅपच्या फटक्यापासून जर वाचायचं असेल तर कुठेतरी खोलवर टप्प्याचे चेंडू फेकावे लागतील. शॉर्ट चेंडूपासून थोडस हुकवावं लागेल फलंदाजाला. तेच मात्र पाहायला मिळेल का. इथे मात्र विकी भोईर कानमंत्र देतोय परेश मात्रे याला. चेंडूचा खेळ जर पाहिला तर 2 चेंडू मध्ये 2 चौकार लगावलेत आतापर्यंत परेशच्या या गोलंदाजीवर. तिसरा चेंडू हा देखील शॉर्ट चेंडू आहे, सोडणार नाही. 3 चेंडूवर 3 चौकार लगावले आहेत आतापर्यंत. जर पाहिला तर मिस्टर जावेदच्या बॅट मधून आपण पाहतोय 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 13 धावा जमवल्यात. खूप चांगल्या पद्धतीने रन्स मात्र येत आहेत. विचार केला तर परेशवर हल्ला बॉल केला जातोय. 3 चेंडूवर 3 चौकार. जर विचार केला बॉक्स क्रिकेट अंडर बॉक्स क्रिकेट मध्ये तर दिवेश पाटील याचं नाव येतोय, ज्यांनी 6 चेंडूवर 6 चौकार मारल्या होत्या दुसरी चषकामध्ये. हा देखील फटका चांगला आहे मात्र चेंडू निघून जाईल टॅपच्या फटक्याने. हा देखील चौकार येतोय. 4 चेंडूवर 4 चौकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच 34 धावा स्कोरबोर्डवर आहेत. काय जबरदस्त रीतीने हल्ला बॉल केला जातोय जावेदच्या माध्यमातून. 2023 मध्ये दुसरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल का ज्याने 6 चेंडूवर 6 चौकार नक्कीच लगावणारा. पुन्हा एकदा जावेद इथे मात्र यस क्लिअर करतोय. 5 चेंडूवर 5 चौकार पाहायला मिळतोय. आज मनस्थिती नाहीये. परेश मात्र जो गोलंदाज आहे एक उत्कृष्ट गोलंदाज मधून आपण
पाहायला मिळतोय. पंचाळी गावामधून मात्र त्याच्यावर हल्लाबोल केला जातोय जावेदच्या माध्यमातून. जर ह्या चेंडूवर देखील एक चौकार आली तर दिवेशच्या बरोबरीने 2023 मध्ये हा देखील फलंदाज 6 चेंडूवर 6 चौकार मारणारा फलंदाज पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू चुकवला जातोय खूप चांगल्या पद्धतीने. डॉट चेंडू येतोय आणि जर पाहिलं तर धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाईल 38 38 धावा. नक्कीच षटक संपलं जातोय. आपण जाऊया पुण्याच एकदा एक संगीत ऐकूया पुणे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच विचार केला मिस्टर जावेदचा तर 8 चेंडू मध्ये 21 धावा जमवल्या आहेत. काय जबरदस्त रीतीने टॅपचे फटके पाहायला मिळाले. शेवटचा चेंडू जर पाहिला तर टॅप केला नाही त्यांनी आणि तेच कारण बनलं. इथे मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रसाद येईल. बघूया डावकरी हाताचा गोलंदाज असेल. खूप चांगल्या पद्धतीने मात्र चेंडू खेळला. इथे मात्र विकी भोईर येतोय चेंडूवर. रन्स मात्र मिळेल 1 धावेने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्ड लागली जाईल 39 रन्स 39 धावा. आतापर्यंत आपण पाहतोय चौथं षटक मार्गस्थ आहे. पंचाळी संघ ज्या पद्धतीने उतरला आज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे एकदा हा देखील फुलटा चेंडू आहे सोडणार नाही जावेद. आता मात्र बॅट तडपली जाते. ज्या पद्धतीने रन्स जमवतोय आवश्यकता आहे जीएनसीसी संघाला. जावेदचं चालणं खूप महत्वाचं आहे आणि तेच मात्र खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी होते. या 4 धावेने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 43 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. फुलटच चेंडू शॉर्ट चेंडू. इथे मात्र थारा नाही आहे. मैदान जबरदस्त आहे. पिच जर विचार केला तर टॅपचे फटके पाहायला मिळालेत. सुरेख चेंडू. आता मात्र बॅट पासून लांब ठेवलाय. डॉट चेंडू येतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर स्थिरावली धावसंख्या. हा पुढचा चेंडू सुरेख चेंडू आहे. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय आणि पंच मात्र दर्शवतायत कुठलाही फेअर डिलिव्हरी आहे. चांगला चेंडू आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. हा देखील बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होईल. मजबूर केलं. 2 चेंडू डॉट झाल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि गडी बाद. एस डीजे रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. 12 चेंडू मध्ये 25 धावांची जबरदस्त खेळी केली जावेद यांनी. आता मात्र चेंडू शिल्लक असेल शेवटचा या इनिंग मधला आपल्याला पाहायला मिळेल. चौथं षटक मार्गस्थ आहे. पुण्याचे एकदा प्रसाद आणि खेळण्यासाठी फलंदाज इथे मात्र आपण पाहतोय लेग साईडच्या दिशेने खेळलाय. विकी भोईर चेंडूला पकडतोय. तोपर्यंत धावसंख्या जर पाहिली तर 44 आणि 45 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं जात आहे. तर नक्कीच या 2 संघांमध्ये जो विजयी संघ असेल तो लगेचच तारापूर संघासोबत खेळणार आहे. तर तारापूर संघ कुठेही जाऊ नका. आपण लगेचच जशी मॅच होईल तसं मात्र थांबायचं आहे. यस आणि मॅन ऑफ द मॅचचा जो अवॉर्ड्स असेल जो टी शर्ट असेल तो मात्र परिधान करून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरायचा आहे. ज्यावेळेस आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळणार आहे जो टी शर्ट ठेवलेला आहे. तर आपण पाहतोय सरपंच चषक 2023 भूमिपुत्र संघ आयोजित ही टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त नजारा या दांडीपाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बोईसर ईस्ट हा आपण मैदान पाहतोय आणि एक सुसज्ज मैदान आहे. चांगली खेळपट्टी नक्कीच बनवलंय. टॅपचे फटके देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रेक्षकांची गर्दी. तर नक्कीच तमाम प्रेक्षकांना देखील या ठिकाणी मी त्यांचं स्वागत करतोय. उपस्थित आहेत. तर 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक आणि एका बाजूला पाहिलं तर विकी भोईर हे 2
बॅटल मैदानाच्या आतमध्ये येतील. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 45 धावांचं लक्ष्य आहे. इथून मात्र पाहिलं जाईल ज्या पद्धतीने जावेदने बॅटिंग केली, टॅपचे फटके दाखवले सुरेख रीतीने. 12 चेंडूमध्ये एकूण धावांचा जर विचार केला तर 25 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. आता मात्र टॅपचा फटका मारणारा पंचायत संघाचा जर विचार केला तर विकी भोईर देखील आहे, त्याच्याकडे देखील पाहिलं जाईल. कारण की विकी भोईर बरेचसे मैदानामध्ये त्याने मैदान गाजवले आहेत टॅपचे फटके मारून. तर पाहायला मिळेल मात्र गोलंदाजी कशी केली जाईल. तर नक्कीच इथे मात्र क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. जिंकण्यासाठी 45 धावांचं लक्ष्य आहे आणि 2 बॅटर विकी भोईर आपण पाहतोय जो स्ट्राईक एंडवर आहे. नॉन स्ट्राईक एंडवर प्रतीक पत्तू या नावाने जास्तीत जास्त संबोधलं जात आहे. गोलंदाजी मार्कवर अफसल इथे मात्र तयार आहे. बघूया पहिला चेंडू हाताळला जाईल. विकी भोईर साठी हा पहिला चेंडू असणार आहे. तर अफसलचा हा पहिला चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू पाहायला मिळेल विकी भोईर साठी. जबरदस्त रीतीने मात्र 45 धावांचं लक्ष्य या ठिकाणी उभारलंय. पहिला चेंडू पाहायला मिळतोय, गॅप शोधलाय, फुलटच चेंडू होता, फुलटच चेंडू सोडणार नाही आणि पहिला चेंडू चौकार. एसडीजे धन्यवाद डीजे. सुधाकरजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मुख्य मंचावर. या आता मात्र हे काय करून बसले. नक्कीच हिट विकेटच्या रूपाने गडी बाद होतोय मिस्टर विकी भोईर आणि पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर असं वाटलं होतं की विकी भोईर ही मॅच इझिली डन करेल. 45 धावांचं लक्ष्य आहे ते कुठेतरी नक्कीच पूर्ण केलं जाईल. मात्र गडी बाद झाला. पहा बॅकफुटला गेले, थोडस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, टॅप करण्याचा प्रयत्न कुठेतरी चुकला गेला आणि त्यानंतर पहिल्या गडीचं होईल पतन. धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्डवर तर 4 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या गडीच्या मोबदल्यात नवीन फलंदाज सौरभ भोईर येतोय. सौरभ साठी हा चेंडू आहे. कोलवर टप्प्याचा चेंडू इथे मात्र मिसफील्ड होईल, चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. इथे चौकार. मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय सुधाकरजी मोरे साहेब उपस्थित आहेत. तर त्यांना सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आपल्या वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल आपण त्यांना सन्मान चिन्ह दिले जात आहे. संतोष दोडी साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान चिन्ह देणार आहोत. तर विनंती करेन संतोष दोडी यांना की साहेबांना या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत केलं जाऊ. आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर. इथे मात्र पाहायला मिळेल पंचांकडे कुठेतरी अपील केला होता, पाहिलं होतं मात्र नाही. सिंगल रन्स मिळेल. या सिंगल रनच्या बळावर धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाते. आतापर्यंत 9 धावा. 4 चेंडूचा खेळ झालाय, 9 धावा स्कोरबोर्डवर आहेत. अजूनही जर पाहिलं तर षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. प्रतीक आपल्याला पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे, टॅपचा फटका मात्र अडवला जातोय मैदानाच्या आतमध्ये. कुठलीही रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. 9 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. दिलेश कडू या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला जातोय. आपण पाहतोय या स्पर्धेची एक आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिलं जातंय. खूप चांगलं प्रेम मात्र मिळतंय आपल्याला पाहायला मिळतंय. मान्यवरांच्या रूपामध्ये या ठिकाणी उपस्थित होत असताना बरेचसे मान्यवर आपण पाहिले या आधी देखील उपस्थित होते. आपले सरपंच साहेब देखील आपल्याला पाहायला मिळाले. तर चला टीम मीटिंग कमी करायचंय. आपण पाहतायत चेंडूचा खेळ जर पाहिला तर 1 षटक कंप्लीट झालाय. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ती म्हणजेच 13 धावा. अजूनही जर पाहिलं तर जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल 18 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 32 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ज्याने जबरदस्त फलंदाजी केली असा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर जावेद. 12 चेंडूमध्ये 25 धावा. नक्कीच टॅपचे फटके पाहायला मिळाले होते. इथे मात्र जावेदचा हा चेंडू अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. पंच समीर खान
ऑफिशियल पंच म्हणून आपण त्यांना पाहतायत. इस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय शॉन फतक येताना थोडस बाहेर जाऊ द्यायचंय, प्रेक्षक वर्ग बाहेर जाऊ द्यायचंय त्यांना. तर पुन्हा एकदा जावेज फटका चांगला आहे, गॅप मध्ये शोधला, इथे मात्र निघून जाईल चौकार. क्या बात आहे. च्या पद्धतीने पाहिलं अफजल च्या उजव्या बाजूने चेंडू नक्कीच ट्रॅव्हल झाला, प्रयत्न होता की रोखू शकले नाही, इतका फास्ट चेंडू निघून गेला आणि सरळ 4 धावांसाठी. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्कोरवर आता मात्र लागली जाईल 18 धावा. 18 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. विकी भोईर बाद झाल्यानंतर पूर्णपणे जिम्मेदारी जर पाहिली तर इथे मात्र आपण पाहतोय मिस्टर सौरभ भोईर आणि प्रतीक च्या माध्यमातून घेतली जाते. इथे पुण्याचा एकदा शॉर्ट चेंडू होता, 22च्या रूपाने सिंगल रन्स येईल. डिक्लेअर झोन कडे चेंडू निघून जातोय. 1 रन जरूर मिळेल. या 1 रनच्या मदतीने 19 धावा आतापर्यंत. 19 धावा आपण पाहतोय. फटका चांगला आहे, समोरच्या दिशेने मात्र स्ट्रोक मध्ये ताकद नव्हती, चेंडू फॉलोअर थ्रू मध्ये अडवला जातोय. हा देखील जबरदस्त चेंडू, अप्रतिम चेंडू, लेग ब्रेकचा मारा होता जावेद याचा. नक्कीच प्रतीकला समजू शकला नाही आणि तदनंतर पाहिलं तर गडी बाद होतोय. तर यस डीजे म्युझिक वाजायला लागली, करवली तुरतुर नाचायला लागली. भारताची म्युझिक वाजायला लागली, करवली तुरतुर नाचायला लागली. तर सामन्याचं समीकरण पाहिलं 14 चेंडू शिल्लक आहे. 14 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू 26 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. एका बाजूला पुनीत आलाय, पुनीतकडे देखील क्षमता आहे, चांगले फटके मारू शकतो. सातत्याने जर पाहिलं तर पंचाई वन मॅन शो बी संघाकडून खेळत असतो, आज मात्र असंघामध्ये. इथे मात्र फटका चांगला होता नाही, इथे मात्र आपण पाहतोय बॉक्स विकेटच्या रूपाने स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि गडी बाद होतोय. पुनीत बॅक टू द डग आउट. चेंडू आणि अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. चेतन येतोय, ज्यांनी गोलंदाजी हाताळली होती, खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली होती, आता मात्र फलंदाजीसाठी आलाय. एका बाजूला सौरभ तर दुसऱ्या बाजूला चेतन. फटका चांगला आहे, इथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जातं. लेग साईडच्या दिशेने सिंगल रन्स घेतली जाईल, ओव्हरची होईल समाप्ती. आता मात्र 12 चेंडू अजूनही शिल्लक असतील. 12 चेंडू मध्ये 25 धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडू 25 धावा मॅचचं समीकरण पाहायला मिळतंय. इथून जर पाहिलं तर अजूनही या स्पर्धेमधून जर पाहिलं तर 6 चौकार मारावे लागतील 12 चेंडू मध्ये. पुढे एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रशीद आपल्याला पाहायला मिळेल. मोहीन आपण पाहतो इथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण केलं जात आहे. जर पाहिलं तर अफजलच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण. असं वाटलं होतं की चेंडू निघून जाईल, मात्र मैदानाच्या आतमध्ये ठेवला गेला चेंडूला आणि एक चौकार का होईना मात्र वाचवली जाते. तर 21 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव सिंगल रन्स नक्कीच घेतली जाते. अजूनही 23 धावांची आवश्यकता असेल. चेंडूचे शिल्लक आहेत जर पाहिले तर 10 चेंडू आणि 23 धावा. 10 चेंडू 23 धावा मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. फटका चांगला आहे. इथे मात्र आपण पाहतोय रनआउटचा चान्स होता, जर नक्कीच मारला असा 1 रन्स आणखीन मिळेल. 22 धावांची अजूनही आवश्यकता. 9 चेंडू आणि 22 धावा आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा. 3 गडीच्या मोबदल्यात आपण पाहतो 45 संघाची. फटका चांगला आहे पुण्याचे एकदा. हा देखील ऑफसाईडच्या दिशेने खेळ आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 1-1 ने या ठिकाणी कमी केली जाते. 21 धावा अजूनही जमवायच्या आहेत. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ झालाय
8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 8 चेंडू मध्ये 21 धावा बनवायच्या आहेत. नक्कीच आपल्या इथे मात्र आपण पाहतोय श्याम भोईर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये कार्यरत आहे. त्यांना विनंती आहे की मुख्य व्यासपीठावर त्यांनी यायचं आहे. तर आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू जर पाहिलं तर अजूनही शिल्लक आहेत 7 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता. 7-17 हा समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. एका बाजूला पाहिलं तर चेतन ज्याने आताच बॅटिंग करत असताना 4 चेंडू खेळलाय चेतन आणि 4 चेंडू मध्ये 7 धावा जमवल्या आहेत. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर सौरभ ज्याने 6 चेंडू खेळलाय 6 चेंडू मध्ये 11 धावा. शेवटचा चेंडू होता इथे मात्र बॉक्स विकेटच्या रूपाने एखादी बाद होईल. आता मात्र 6 चेंडू शिल्लक असतील. 6 चेंडू मध्ये 17 धावांची अजूनही आवश्यकता. येस डीजे आपण पाहतोय 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 6 चेंडू मध्ये 17 धावा बनवायच्या आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर सौरभ भोईर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि सौरभकडे ती क्षमता आहे. गॅप फटके खेळू शकतो, टॅप फटके खेळू शकतो, ही क्षमता सौरभकडे आहे. इथून मात्र पाहिलं जाईल जर सौरभ 6 चेंडू मध्ये 17 धावा काढतोय तर मॅच नक्कीच विन होईल. मात्र चॅलेंज असणार आहे. दुसऱ्या बाजूला गोलंदाजाचा जर विचार केला तर रईस येतोय ज्याला 17 धावा थांबवायच्या आहेत. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. सौरभ भोईरकडे पाहिलं जात आहे. प्रत्येक प्रेक्षकांची नजर आहे तिथे. टॅपचा फटका होता मात्र सक्सेसफुल नाही आहे. गडीचं होईल पतंग. रनआउटच्या रूपाने प्रसाद बाद होतोय. गडी बाद. आता मात्र जावेद सारखी बॅटिंग करावी लागेल. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडू मध्ये 17 धावा बनवायच्या आहेत. 5 चेंडू 17 धावा. फटका इथे मात्र फसलाय. जावेदच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबला जातोय. गडीचं होईल पतन आणि सौरभ भोईर बाद होतोय. अंकुश भोईर येतोय त्यांच्या जागेवर. संघाचे कर्णधार आहेत. पंचाळी संघ जर पाहिलं तर थोडस बॅकफुटला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. गरज नव्हती कारण की धावसंख्या आली होती. मात्र बॉक्स विकेटच्या रूपाने जर पाहिलं तर 4 गडी नक्कीच बाद झालेले आहेत. पहिला गडी जर पाहिलं तर विकी भोईर ज्या पद्धतीने बाद झाला. पुण्याच्या एकदा हा देखील चेंडू आपण पाहतोय. फटका जर पाहिला तर फसला जातोय. अजूनही इथून जर पाहिलं तर 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 धावांची आवश्यकता. अहो क्रॉस बॅटने चेंडू खेळला. इथे मात्र चेंडू जर पाहिलं तर 4 धावांसाठी जाईल. धावसंख्या 4 ने वाढेल. 13 धावांची अजूनही आवश्यकता. येणारे चेंडू जर पाहिले तर शिल्लक असतील ते म्हणजेच 2. अहो विकेट या ठिकाणी बाद झालाय. अंकुश भोईर बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. परेश म्हात्रे शेवटचा आणि तर शेवटच्या विकेट मैदानाच्या आतमध्ये परेश म्हात्रे इथे मात्र खेळून काढतोय. सामना जर पाहिला तर JNCC संघ नक्कीच लगेच कर्णधार यायचा आहे आणि तारापूर संघाचा कर्णधार